नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूळ कटोरीचा फॉर्म्युला सांगणार आहे। म्हणजे किती साईजमध्ये तुम्ही किती इंचाची कटोरी घ्यायची आहे हे अगदी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सविस्तरपणे समजेल। तर इथे मी मूळ कटोरी सांगणार आहे। मूळ कटोरीचा आपला फॉर्म्युला असणार आहे वाढीव कटोरी किती साईजमध्ये किती वाढवायची हे मी याआधी एक व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्ही वाढवायचं आहे। इथे पहा, या पद्धतीने हा आपला ब्लाउज आहे। आता मूळ कटोरी म्हणजे काय, तर इथून इथपर्यंत जी आपण कटोरी घेतो ती असते मूळ कटोरी, आणि इथून आपण कटोरीला आकार देतो। तर इथून हे जे अंतर आहे प्रत्येक साईज मध्ये किती घ्यायचं, प्रत्येक साईज मध्ये म्हणजे साईजनुसार कमी जास्त असतं, तसंच आपल्याला इथे कटोरी घ्यायची असते। तर कटोरी नेहमी आपल्याला अप्पर चेस्टनुसार नाही घ्यायची, फुल बस्टनुसार कटोरी घ्यायची आहे। आता इथे अप्पर बस्ट आणि फुल बस्ट म्हणजे काय, इथून इथं अप्पर चेस्ट असते पहा, इथपर्यंत, इथून इथपर्यंत ही अप्पर चेस्ट असते। आणि इथे फुल बस्ट, फुल बस्ट म्हणजे आपले जे निप्पल पॉइंट असतात तिथून पूर्ण घेर आपण मोजतो ते असते आपलं फुल बस्ट। तर तो फुल बस्टचा घेर किती आहे, किती भरतोय यावरती कटोरी डिपेंड आहे किती घ्यायची। तर अप्पर चेस्टनुसार आपण कटोरी घ्यायची नाही, आपली कटोरी फुल बस्टनुसार, इथे हे अंतर किती आहे यानुसार आपल्याला कटोरी जी आहे ती घ्यायची असते। तर पहा, इथे मी सांगते, लिहून सुद्धा देते, फुल बस्टनुसार कधीही कटोरी घ्यायची, फुल बस्टनुसार कटोरी घेणे, हा पॉइंट लक्षात ठेवा। म्हणजे जर तुमची साईज ही साईज 34 असेल आणि इथे अप्पर फुल बस्ट 36 असेल, तर 36 साईजमध्ये कटोरी किती येते हे मी तुम्हाला फॉर्म्युलानुसार सांगते। तर यानुसार आपली कटोरी घ्यायची। तर 28 पासून मी 44 साईज पर्यंत तुम्हाला हा चार्ट देईन। तर इथे फॉर्म्युला आहे छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच म्हणजे काही येईल ती कटोरी। छाती म्हणजे फुल बस्ट, लक्षात घ्या। तर 28 चेस्ट घेते सर्वात पहिल्यांदा, तर इथे 28चा 6वा भाग करणार आहे, किती येतोय 4.6, यामधून मी अर्धा इंच मायनस केलं म्हणजे वजा केलं, तर किती येतंय 4.1। आता घेऊया 30 साईज, इथे 6वा भाग करायचा 5, त्यातून मी अर्धा इंच वजा करणार, 5 मधून अर्धा इंच वजा केले की 4.5 इंच राहते। म्हणजे 30 साईज मध्ये आपण कटोरी घेणार आहे 4 इंच, 4.5 इंच। 32 साईज आहे, 32चा 6वा भाग 5.3, यातून अर्धा इंच वजा केल्यानंतर 5.5 इंच आपली कटोरी राहते, 4.8 एवढी आपली कटोरी शिल्लक राहते। 36 साईज मध्ये 6वा भाग 6च येतो, यातून अर्धा इंच मी मायनस केलं, किती राहिलं 5.5 इंच। म्हणजे इथे कटोरी आता आपली येणार आहे 5.5 इंच। जर इथे वरती सुद्धा 34 इंच असेल आणि इथे सुद्धा जर 34 इंचच असेल, इथे सुद्धा फुल बस्ट 34 इंच असेल, आपण इथे 34 साईज पाहिली नाही ना, इथे 34 साईज आधी घेऊया।
34चा 6वा भाग 5.6 यातून अर्धा इंच मी वजा केले तर 5.1 एवढी कटोरी येते. मग इथं तुम्ही ही कटोरी 5 इंच घ्यायची. जर वरती सुद्धा 34 असेल आणि फुल बस्ट सुद्धा 34 असेल तर ही कटोरी 5 इंच घ्यायची. इथून इथपर्यंत मग 5 इंच घ्यायचं. जर वरती 34 साईज असेल आणि इथे 36 साईज फुल बस्ट असेल तर इथे मात्र 5.5 इंच कटोरी घ्यायची आहे. तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. परत चूक करू नका तुम्ही मूळ कटोरी घेण्यामध्ये. इथे आता 36 आहे जसं की आपण मगाशी पाहिलं. 6 यातून अर्धा इंच मायनस केलं की 5.5 इंच कटोरी येते. आता 38 साईज. 38चा 6वा भाग येणार आहे 6.3. यातून मी परत अर्धा इंच मायनस केले की 5.8 म्हणजे 5.6 इंच कटोरी येणार आहे. इथे फुल बस्ट जेव्हा 38 असेल त्यावेळेस 5.6 इंच आपली कटोरी येईल. आता ही 40 साईज. 40चा 6वा भाग 6.6 यातून मी अर्धा इंच वजा केले की 6.1. आता इथे 6.1 येते तिथं तुम्ही डायरेक्ट 6 इंच कटोरी घेतली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे मी 42 साईज घेते. 42चा 6वा भाग आहे 7 इंच. यातून मी अर्धा इंच मायनस केले 6.5 इंच आपली 42 साईजमध्ये कटोरी येणार आहे. 44 साईजमध्ये पाहूया. 44चा 6वा भाग 7.3 मायनस केले की किती राहतात 5.7 इंच. आणि इथे मी 46 साईज घेते. 46चा 6वा भाग 7.6 यातून मी अर्धा इंच मायनस केलं 7.1 म्हणजे इथे 7 इंचाची कटोरी तुम्ही घेऊ शकता 46 साईजमध्ये. तर अशा पद्धतीने इथे मी हा चार्ट दिला आहे. चार्ट तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. या साईडला जी आपलं हे मेजरमेंट आलेलं आहे ते पूर्ण कटोरीचं आहे. आणि कटोरी मी जसं सांगितलं फुल बस्टनुसार घ्यायची, त्यानुसारच घ्यायची म्हणजे चेस्टमध्ये एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते. मग तुमचं शोल्डर पुढं उतरण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही किंवा ब्लाऊज वरती चढण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.